आता देवीची ओटी वगैरे भरून आणि थोडंसं असं शॉपिंग केली. सीताफळ बघ एवढे छोटे छोटे आहेत एकदम बारके बारके. हाय हॅलो. तर आता मी आली आहे कोल्हापूरला. कोल्हापूर 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 माझं कोल्हापूर. तर मी अशी डान्स करते ना, तर माझी माणसं आहेत ना जी मस्ती वगैरे करतात, चांगली खूप माणसं आहेत माझी, चांगली खूप माणसं आहे. तर ती मला ना अशी चिडवत असतात, केलडवत असतात. तर मला पण मजा येते, मला आवडतं. तर आम्ही आता कोल्हापूरला आलो, त्याचं कारण म्हणजे आमच्या गावात आहे ना महालक्ष्मी देवीची यात्रा आहे. तर आता रिसेंटली तुम्ही जर बघितलं असेल काही जणांनी कोल्हापूरच्या देवीचं, ते रथावरनं अशी देवी निघालेली गावात फिरायला, तर तशा पद्धतीत ती असते यात्रा कोल्हापूरची. आणि आमच्या इथे पण रथावरचीच देवी असते, असं सेम असतो तसाच रथ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असतो तसाच. तर खूप छान अशा पद्धतीत मस्त असं असतं रथाचं छान असं. तर आम्ही आलोय त्या यात्रेसाठी खरं तर, पण आम्ही ओटी भरायला देवीची आलोय. असं कसं आमच्या ना गावात 2 गट पडलेत, एक ह्या वर्षी करणार आहे, एक पुढच्या वर्षी करणार आहे. तर ह्या वर्षी काही एवढं हे नव्हतं की करायचीच आहे असं काही नव्हतं. फक्त ओटी भरणारच होती, आम्ही ठरवलंच होतं मी आणि ह्यांनी. तर कसं आम्हाला आज जायचं आहे आमच्या घरी, आणि आमच्या घरी थोडंसं आमचं काम आहे, तर ते काम करायचं आहे. आणि मग आम्ही उद्या देवीचं कार्यक्रम बघायला जाणार. आणि मग देवीचा कार्यक्रम बघून झाल्यावर मग तिथून येणार. आणि त्याच्यानंतर मग परवा मटणचा बेत आहे, म्हणजे बकऱ्याचं मटण करतात, ते पाहुण्या रवळ्यांना खुश करण्यासाठी करतात. आणि ते देवीचं जे असतं ना, देवी सोबत येतात, म्हणजे असं बोललं जातं की देवीचे जे अंगरक्षक असतात असं बोललं जातं. आता मला माहिती आहे प्रॉपर एकदम, मला आता जेवढं माहिती आहे, तर ते दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी मटणाचं जेवण केलं जातं. आणि दूर कुठेतरी त्यांना असं एका ठिकाणी मटणाचं आहे ना नैवेद्य दाखवला जातो. आणि जे उरलेलं मटण असतं ना, ते आपल्या पाहुण्या रवळ्यांना सगळ्यांना द्यायचं असतं असं. आणि त्याच्यामध्ये मग काहीतरी रिटर्न गिफ्ट म्हणून आपण काहीतरी द्यायचं असतं. तर बहुतेक इथे साडीच देतात. आणि आता आम्ही जातोय घरी, तर मी काय तुम्हाला नाही दाखवू शकत ह्यावेळेस, म्हणजे ह्या टायमिंगला माझं घर नाही दाखवू शकत. आणि माझ्या घराचं काहीतरी एक सीन घडतोय, म्हणजे एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर तो मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर मी नक्की शेअर करेन, कारण का तुम्ही 3,500 माझे सबस्क्रायबर आहेत, 3,500 माझी फॅमिली आहे. त्या फॅमिली सर्वांना कळलं पाहिजे की म्हणजे माझ्या आयुष्यात काय घडतंय काय नाही घडतंय, कसं मी आणि माझा नवरा, माझा मुलगा, आम्ही हे 3 जण कसे फेस जातोय त्या गोष्टींना. तर मी हे सर्व माझ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर सांगेल. माझी काही इनमिन आहेत माणसं मोजकी, खूप छान चिवलक, खूप मस्त. तर ते म्हणजे आहेत भरपूर जण, पण ह्याच्यातली माझी मोजकी जास्त क्लोज माणसं आहेत. तर ती मला सपोर्टला तर असतातच. तर हा व्हिडिओ तर छोटा राहणार, ह्याला दुसरा ओटी भरायचा व्हिडिओ अटॅच राहील. तर त्या दिवशी मी गावात जाईन तेव्हा आमची लक्ष्मी दाखवणार मी तुम्हाला. आणि झूम करायला पाहिजे. देवी आई ओ खण घ्या ना त्यांच्याकडनं, खण घ्या, खण. हे आहे साडी आहे, खण त्रिकोणी असतो, त्रिकोणीवाला आहे का? ओटी आहे, ओटी आहे 5 फळांची. नाही 5 फळांची ओटी आहे, 5 फळांची ओटी. हे पकडे तरी 5 फळांची ओटी बघ ना.
छान घ्यायला पाहिजे ना. तेव्हा बांगडी बिंगडी आहे पाठवायला तर हे ना ओटीचं सामान आहे. तर मी हे सुपात भरलं. तर रीती भातीनुसार माझ्या माहितीनुसार आहे ना हे ओटी आहे ना सर्व सुपातच भरायला पाहिजे असते असं मला तरी माहिती आहे. तर मी म्हणून सुपातनं आणलं. आणि ही हिरवी साडी आहे ना मी मुंबईसूनच घेऊन आलेली, कारण का माझी खूप इच्छा होती चांगल्यातली देवीला साडी द्यायची. तर ती साडी मी मुंबईसून घेऊन आलेली. आणि हा खण घेतला, नारळ, पुन्हा बांगड्या पण मी मुंबईसून आणलेल्या, प्लस ते पेढे वगैरे सर्व त्यात बहुतेक सामान आहे. तर ही आमची महालक्ष्मी देवी आहे. म्हणजे यावर्षीच्या यात्रेला या देवीचं मस्त आगमन झालेलं आहे. आणि मी उशिरान खरं तर दुसऱ्या दिवशी पाया पडायला आलेली. खरं तर तिसऱ्या दिवशी मी ओटी भरायला आली आहे देवीची. आणि मी माझ्या गावातल्या भावकीतल्या बायकांना विचारूनच गुरुवारी म्हणजे मंगळवारी देवी आली, बुधवारी जेवण होतं. आणि मी गुरुवारी आहे ना माझ्या भावकीतल्या बायकांना विचारूनच येऊन आहे ना ओटी भरलं. आणि त्या मावशींसोबत मी थोड्या पर्सनल गप्पा गोष्टी केल्या. तर त्या मावशी होत्या ना त्या खरंच खूप चांगल्या होत्या, कारण का त्यांनी मला एका मिनिटातच 2-3 चांगल्या अशा गोष्टी सांगितल्या. आणि मला ते खूप आवडलं. आणि खरंच खूप जण आलेले ओटी भरायला आजच्या दिवशी सुद्धा. आणि माझ्याच भावकीतले आम्हाला खूप जण भेटले, जाधव आमचे म्हणजे माझे माणसं. तर आम्ही जाधव लोक आहेत ना तिथे भरपूर लोक आहेत. आमची खरं तर कोल्हापूरमध्ये कोइंद्रे गावात आहे ना आमची खूप मोठी भावकी आहे. आणि माझी आता जाऊन माझ्या भावकीसोबत आहे ना हळूहळू ओळख वाढायला लागली. आता लग्न होऊनच मला 5-6 वर्ष झाले. त्याच्यामध्ये 2 वर्ष मी आलेली आणि त्याच्यामध्ये माझी ओळखसुद्धा खूप जणांसोबत झालेली. त्याच्यानंतर माझा बाबू झाला आणि मग मी कसं मधना येते जाते असं त्याच्यामध्ये माझी ओळख होते. पण आता कसं मला आता म्हणजे असं सणसूद असलं काहीतरी फंक्शन असलं का आपण एकत्र मिळणं होतं, तर त्याच्यामध्ये माझी ओळख आता जास्त वाढायला लागली आहे असं झालं आहे. आणि मला ते खरंच खूप खूप आवडतं. आणि काही जणांना ते आवडत नाही असं पण आहे. तर कसं आपली भावगी सोडून आहे ना काही जण आमच्या भावकीत घुसायला लागले, स्वतःची ओळख वाढवायला लागले. म्हणजे त्यांच्या भावकीत त्यांची ओळख पाळख नाही, पण आमच्या भावकीत त्यांना खूप आता इंटरेस्ट आहे ओळख पाळख करायची. ह्याच्या आधी कधी त्यांना असं सुचलं नव्हतं. ह्याच्या आधी आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्या त्याच्या घरी फिरून राहायचं. आणि आता जेव्हा वेळ आली आहे आमची म्हणजे ओळख करायची, तेव्हा ह्यांना आठवायला लागलं अरे रे आपले पण आहेत हे माणसं, आता आपण पण आपली ओळख केली पाहिजे. असं ते परिस्थिती काहीतरी उद्भवायला लागली आहे. हे ड्रामावाले विषय तर खूपच मोठे आहेत, ते तर मी तुम्हाला सांगतच राहीन मधना. आणि हे आहे ना ते आमच्या महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. तर ह्याच्या बाजूलाच ती जी देवीचं आगमन झालेलं आहे ना म्हणजे यात्रेच्या रूपात, तर ती देवी आहे ना ह्या मंदिराच्या आपल्या बाजूला बसलेली. आणि हे खरं मूळचं महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर तिथे आम्ही पाया पडायला आलो. आणि हे जे मी करते आहे ना ते वारसा आहे खरं तर आमच्या सुनांना भेटलेला. खरं तर मला वाटतं माझ्या आजी सासूनंतर हा म्हणजे ह्या मंदिरात ओटी भरायला आली असेल तर मला वाटतं मी आहे. म्हणजे ह्याच्या आधी माझ्या सासू पण आल्या असतील, पण त्या कशा नोकरीमध्ये जास्त बिझी होत्या, त्यामुळे ना त्या पुण्याला राहायला होत्या. 2005 साली पण आमच्या गावात लक्ष्मी झालेली, तेव्हा त्यांच्याबद्दल मला काही थोडं माहिती नाही आहे. तर आता मी गावाला जाईन लोकांकडनं म्हणजे विचारून बघेन म्हणजे माझ्या भावकीत वगैरे की आईनी म्हणजे लक्ष्मी कशा पद्धतीत केलेली, तेव्हा मला कळेल की 2005ला त्यांनी कशा पद्धतीत लक्ष्मी केलेली. तसंच मला पण आयडिया आली असती की आईंनी कशा पद्धतीत लक्ष्मी केली आहे ती. आता देवीची ओटी वगैरे भरून आणि थोडंसं असं शॉपिंग केली आमची खेळण्यांची, मध्ये शॉपिंग पण झाली. आणि आता आम्ही रवनाथाच्या मंदिरात चाललोय पाया पडायला. वेतबा रवनाथ, आमचं रवनाथ मस्त मंदिर आहे रवनाथाचं. हे माझ्या सासरचं आहे सगळं, सासरवाडचं आहे माझ्या सासरवाड. खूप मस्त मंदिर आहे. हे रवनाथाचं मंदिर. हे आमचं रवळनाथाचं मंदिर आहे आमच्या गावातलं, माझ्या सासरचं. हे असं मंदिर आहे छान.
मागे पण देव आहेत. एकदम गावच्या घरासारखं वाटतं आणि म्हणजे गावाचे मला घरासारखं वाटतं. आपल्या कोकणात आमच्या अशी घरं असतात पण हे पण कोकणच पडतं अर्ध. हा देवाचा खांब, रवनाथाचा खांब आहे हा. जय श्रीराम. महाराजांचा फोटो दिसला त्याचं चालू झालं इथे.